ही स्पर्धा जिंकली कारण सिंपथी. ते म्हणतात ना, वासरात लंगडी गाय शहाणी. तुमची एवढी मोठी ऑफर स्वीकारायला तिची लायकी नाही. आय कॅन अंडरस्टँड युअर कन्सर्न अनिश. नाही पण कसं आहे, मी तुमच्या घरी सुद्धा हा विषय बोललोय. आमच्या आउटलेट्समध्ये असलेले पदार्थ सगळे आम्ही बनवत नाही. म्हणजे आमच्या फॅक्टरीत काही बनतात, पण बाकीचं आम्ही आउटसोर्स करतो. सो तो पदार्थ काय आहे ते महत्वाचं. तो दुसरं कोणी बनवून देते का, डझंट मॅटर. सो व्हॉट्स द पॉइंट? सो एखादं प्रॉडक्ट स्वतः बनवणं एक स्किल आहे, आणि ते ज्याला बनवायला येतं त्याच्याकडून ते करून घेणं हे दुसरं स्किल. यू आर राईट, बट वेट मी आमच्या भाषेत सांगतो. कसं आहे, पॉईंट नंबर 1, बिझनेसमध्ये प्रॉडक्टपेक्षा ते प्रॉडक्ट जो घेऊन येतो, डिलिव्हर करतो, त्याच्याकडे ते डील जातं. भैरवी मोदक घेऊन आली, सो डीलची ऑफर भैरवीसाठी आहे. पॉईंट नंबर 2, इथे ऑफिसमध्ये ज्या डील्स दिल्या जातात, जी टाइमलाईन दिली जाते, ती खूप महत्वाची असते. मी स्वतः 15 दिवसांची टाइमलाईन दिलेली आहे, त्यामुळे त्याआधी मी डील मागे घेऊ शकत नाही. पॉईंट नंबर 3, भैरवीने स्वतःहून ही ऑफर अजूनही रिजेक्ट केलेली नाहीये, ऍक्सेप्टही केलेली नाहीये. तर जोपर्यंत ती तिचा निर्णय देत नाही तोपर्यंत ही ऑफर मागे घ्यायचा प्रश्नच येत नाही. तुमची कुठलीही ऑफर भैरवी ऍक्सेप्ट करणार नाही. मिस्टर माजगावकर, या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो फक्त भैरवीचाच असेल, तिचा एकटीचाच. आणि तिचा निर्णय तिला स्वतःला माझ्यापर्यंत येऊन पोचवावा लागेल. इट विल बी बेटर. एक मिनिट, जस्ट मला एक प्रश्न पडला. इफ यू डोंट माइंड, कॉम्पिटिशनच्या दिवशी तुम्ही भैरवीला सपोर्ट करत होता, प्रोत्साहन देत होता, पण मग आता असं का बोलताय की मी ऑफर मागे घ्यावी? कसं आहे मिस्टर सुखटणकर, बायकोला एखाद्या गोष्टीची हौस असली ना की नवऱ्याला ती करावं लागते. हो, तिला स्पर्धेत भाग घ्यायचा होता, पण तिला कॉन्फिडन्स नव्हता. त्यामुळे मग मी स्पर्धेत आलो, तिच्यासाठी 4 टाळ्या वाजवल्या, तुमच्या शब्दात तिला सपोर्ट केलं, प्रोत्साहन दिलं, बस. भैरवीने जर ही ऑफर घेतली ना तर आमच्या घरात खूप प्रॉब्लेम्स होतील. तुमच्या भाषेत सांगू? पॉइंट नंबर 1, स्मार्टनेसच्या जोरावर एकदा चमकणं आणि रोज न चुकता तेच तेच काम करणं यात खूप फरक असतो. पॉइंट नंबर 2, पैसा. तो कोणाचा काय असे ना, वाया गेलेला मला आवडत नाही. हा तुमचा जो एवढा मोठा ब्रँड आहे, तुमची एनर्जी, तुमचा मौल्यवान पैसा, त्यापेक्षा एखाद्या डिझर्विंग कॅन्डिडेटला द्या, हो त्याचं आयुष्य सुधारेल. आणि पॉइंट नंबर 3, भैरवीने जर ही ऑफर ऍक्सेप्ट केली तर आमच्या सगळ्यांची आयुष्य अवघड होतील. नाही, मला कळलं नाही. म्हणजे भैरवीने जर बिझनेस केला तर तुमची आयुष्य अवघड होतील? हाव? ते का आणि कसं हे तुम्हाला नाही कळणार. तुमच्या फूड इंडस्ट्रीतलं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुमचं जर बॉक्सचं पॅकेजिंग सुंदर असेल पण त्या आतला पदार्थ जर चवीलाच चांगला नसेल तर काय उपयोग आहे? मोठी ऑर्डर तुम्हाला त्या पदार्थामुळे मिळते, ते पॅकेजिंग आणि बॉक्स बघून नाही, बरोबर ना?
आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते. हिराची लिस्ट. एक येलो कलरचा फ्रॉक घरात घालण्यासाठी, रॉयल ब्लू कलरचा फ्रॉक बाहेर घालण्यासाठी, स्पोर्ट शूज, दिवाळी अंक, रांगोळीचे कलर, रांगोळी ज्याच्यावर काढतात ते, म्हणजे ते आम्हाला हे म्हणायचंय मेरू 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 असतं ना. हा गेरू गेरू. सॉरी ते गेरू गेरू. आता ईशानची काय लिस्ट आहे? 2 कार्गो पॅन्ट, 2 कार्गो पॅन्ट, नवीन फुटबॉल, एवढं सगळं आणायचे. हो हे कमीच आहे सगळं. आणि काही शेवा. म्हणजे आधी तुम्ही एवढंच आणा, मग बाकीचं आहे ना ते नंतर सांगतो. जशी आपली आज्ञा. आम्ही ना सगळं प्लॅन सेट करून ठेवलंय. आम्ही दिवाळीची टू डू लिस्ट बनवलीये. आणि तुम्हाला माहिती आहे आजोबा, या वर्षी आम्ही दिवाळी किल्ला करणार, किल्ला. हो, आणि थोडे म्हणजे अगदी थोडेच आम्ही फटाके वाजवणार आहे, कारण मदर अर्थला ते त्रास होतं आणि नॉइज पोल्युशन आणि एअर पोल्युशन पण वाढतं म्हणून. आणि मग दिवाळीचा फराळ कोण करणार आहे? गरम आहे गरम आळू. झालं. माकडाच्या हातात कोलीत दिले. अरे कमी द्या त्यांना, कमी द्या. खोकला लागेल त्यांना तेलकट खाऊन. असू दे रे दादा, दिवाळीचा फराळ पोरांनी नाही खायचा तर कुणी खायचा? आणि एवढं नाजूक नाही करून ठेवायचं. नाही, पोरांना. बरोबर आहे. अबाल्या बाली शंकरपाळी गुड बेटर बेस्ट. सह्या नाही चकली ना, शंकरपाळी एकदम मेल्ट होते. आणि चकली ना, चकली क्रिस्पी झाली. खा खा पोटभर खा. सह्या काय रे? ए कुठे निघालीस मारी? काय? हँग ऑन. हे बघा ना, मला खाली कोणीतरी बोलवतंय, मला जायला हवं. ए तुला कोणी हाक मारत नाहीये. अगं इरा असं काय करते? कियान बोलवतोय बा, आवाज ऐक आवाज. ईशान, जेव्हा पण तुला खेळत असतं ना, तू असंच करतोस. अगं इरा, खाली ना सगळे फटाके पडतायत. फटाके चल चल चल. अरे! अगं चल ना, आली, चल. कमी फोडा फटाके, कमी फोडा. मला पण आवाज येतोय. मला खालून कोणतरी बोलत का? नाही काम करा. हा. बापा माय शंकरपाळी. थापाडी पोरं झाली आहेत रे. एक नंबरची लबाड आहेत आपली पोरं. त्याला वाटतं की आपल्याला काही कळतच नाहीये. वय आहे त्यांचं. पण एक बरं आहे ना, तो आल्यामुळे घरातलं वातावरण बदललं. ए भैरवी, बाबा मी खाली जाऊन आले, माझं जरा काम आहे, आलेच. दादा, तू जरा बोलून बघ रे भैरवीशी. पार कोलमडून गेलीये पोर. ती खचली ना तर अख्खं घर खचेल. बरं झालं माऊ, तू आम्हाला इकडेच भेटलीस. आम्हाला काहीतरी तुला सिक्रेट सांगायचंय. काय झालं? ऐक ना माऊ, आपण म्हणजे मी, तू आणि इरा आपण ना फटाके घ्यायला जाऊया. बघ ना, माझ्या सगळ्या मित्रांकडे फटाके ते फोडतायत, आम्हा दोघांकडेच फटाके नाहीयेत. आणि तुला माहितीये यावेळी ना मला माऊ सगळं घ्यायचंय. म्हणजे बघ, भुई चक्र घ्यायचंय, पाऊस घ्यायचा, फुलबाजी घ्यायची आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला बॉम्ब घ्यायचाय. आणि पण तूच चला, आजोबा नको. आजोबा का नको? अगं ते एकदम थोडे थोडेच फटाके घेऊन देतील का? तू कशी भरपूर देशील? तुला मी मगाशी सांगितलं सगळे घ्यायचे. चल ना, मी तर म्हणतो आत्ताच्या आत्ता. चल चल. आत्ताच्या आत्ता मला पॉसिबल नाहीये. आत्ता तुम्ही त्या मुलांसोबत जाऊन खेळा बरं. अगं पण माऊ, आत्ता पॉसिबल नाहीये, सांगितलं ना एकदा. माऊ, तू ओके आहेस ना? हो मी ओके. तुम्ही जा बरं, आपण नंतर घेऊयात. हा जा, पळा पळा. बाय.
मी राजनच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. राजन आय एम सो सॉरी. मी तुझ्या राजन सरांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. कशासाठी? तुझ्या बिझनेसमध्ये मी तुला बिझनेस पार्टनर म्हणून नकोय ना? नाही. मग मी तुला परक्या पुरुषाबरोबर बिझनेस करायला परवानगी देऊ शकत नाही. सिरियसली? मग एवढी वर्ष मी परक्या पुरुषांबरोबर ऑफिसमध्ये काम करतेय तेव्हा काही नाही वाटलं तुला? ते नाही खटकलं? तेव्हा तू माझी बायको नव्हतीस. ओ कम ऑन. आता तू कारण देतोय सनीश. ठीक आहे, तसं समज. पण मला तू तो बिझनेस करायला नकोयस. मग आतापर्यंत मला प्रोत्साहन दिलंस त्याचं काय? ते खोटं होतं का हे खोटं आहे? ओ माय गॉड, आय कॅन्ट बिलीव्ह इट. तुला माहिती, तुझ्या राजन सरांनी सुद्धा हेच विचारलं मला. व्हॉट अ कोइन्सिडन्स या. यू गाइस थिंक सो अलाइक. अनिश, वाव. भैरवी, हे खोटं नाहीये. पण खरं हे आहे की दरवेळी तू माझ्यापेक्षा वरचढ व्हायचा प्रयत्न करतेस आणि मी तुझ्यासारखा लेचापेचा नाहीये, कळलं ना? वाह, मस्त. आता सगळे मार्ग अवलंबून झाले म्हणून तू आता शेवटचा बाण काढलास का तुझ्या भात्यातून? तुला थांबावं लागेल भैरवी. नाही जमणार मला. मुळात हे सगळं मी आपल्या घराला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी करते अनिस. आणि त्यासाठी माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे मला. आणि तू मला सपोर्ट करू शकत नाहीयेस त्याची कारण अतिशय इलॉजिकल आहेत, कळलं तुला? आणि दुसरी गोष्ट, माझ्या प्रोफेशनल लाईफ बाबतीत मी कुणालाही आन्सरेबल नाहीये. हा, मी फार फार तर तुझा ऍडवाइस घेऊ शकते, ऑर्डर नाही. आणि राजन सरांचं म्हणशील तर ते अतिशय प्रोफेशनल आहेत, त्यामुळे ते फक्त आणि फक्त बिझनेसची ऑफर देत आहेत मला, कळलं? या ऑफरच्या मागच्या ऑफर्स तुला दिसत नाही, त्या मला दिसत आहेत. अनिश, इनफ. आवाज खाली या. ओरडायचं नाही माझ्या समोर. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स नाव. भैरवी, लेट मी टेल यू वन्स अँड फॉर ऑल, तू ही ऑफर ऍक्सेप्ट करायची नाहीस. अँड लेट मी टेल यू वन्स अँड फॉर ऑल, तू मला डिक्टेट करू शकत नाही. नवरा आहे मी तुझा, करीन मी डिक्टेट. बघतो काय करतेस ते. अरे बापरे, अरे केवढे फटाके उडवत होते लोक. ए मुलं कुठे आहेत आपली? ते खाली गेली तर पाठवलं त्याला. पण त्यांनी चपला घातलायत ना? नाही, मी त्यांना सांगितलं होतं चपला घातला जेव्हा खाली जाऊ नका म्हणून. तर काय लोक फटाके उडवतात. ए नीलू, तुला माहितीये का, काल मला स्वप्न पडलं होतं की पुढच्या वर्षीचा उद्योग महर्षी हा पुरस्कार मला मिळालाय. तुला हा तुला कशाला मिळेल? भैरवीला मिळेल नाही का? हा हा. नाही, तिलाच मिळालं पाहिजे, पण ती म्हणते ना की नाहीच करणार आहे मी उद्योग. काय हा. बिझनेस करायला नाही म्हणते? हो. अरे देवा, म्हणजे आता माझी मोदकांची मेहनत वायाच गेली की मग दादा. हा हा. हो हो. जाऊ दे, मरू दे. आता काय, प्रत्येकाच्या नशिबात नसतं मोठमोठी स्वप्न बघणं, नाही का दादा? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे मग त्या सुकटणकरांना कळवलंस का तू तसं? नाही, पण कळवलं पाहिजे ना. आता 15 दिवस उगाच कशाला थांबायचं, नाही का? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. जाऊ दे, कळवूनच टाक, म्हणजे डोक्याला भुंगा नको उगाच आपल्या, नाही का?